तुम्ही कधी उकळलेल्या पाण्यात पोहे आणि वाटाणे टाकून हेल्दी अशी रेसिपी बनवली आहे का? जर नसेल बनवली ना, तर एकदा नक्की ट्राय करा. मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा सकाळच्या ब्रेकफास्टला तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता. अजिबात कुठलीच पूर्वतयारी न करता आपण मुलांसाठी पटकन जर काही बनवायचं असेल ना, तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान-छान आणि हेल्दी रेसिपीसाठी ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो पटकन आपण रेसिपी सुरू करू. तर इथे 1 वाटी मी फ्रेश मटार घेतलेले आहेत. आता तुमच्याकडे फ्रेश मटार नसतील ना, तर तुम्ही इथे फ्रोझन मटारसुद्धा घेऊ शकता. पण हिवाळ्याचा सीझन आहे म्हटल्यावर मस्त आपल्याला फ्रेश असे वाटाणे मिळतात. तर 1 वाटी इथे मी छान मटार घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच वाटीने आपण 1 वाटी पोहे घेऊया. जे आपण पोहे बनवण्यासाठी जाड पोहे घेतोय ना, ते इथे 1 वाटी घ्यायचे आहेत. आता हे पोहे ना आपण चाळणीने छान गाळून घेऊ. म्हणजे यामध्ये जर काही धूळ असेल किंवा मग कचरा असेल ना, तर तो निघून जातो. तर छान मी पोहे चाळून घेतले. त्यानंतर पातेल्यामध्ये आपल्याला पाणी छान खळखळून उकळून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान उकळी आली, की त्यात आपण वाटाणे आणि त्याचबरोबर पोहे टाकूया. 1-2 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि एखादी प्लेट ठेवून आपल्याला 10 मिनिटं हे तसंच साईडला ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता हे वाटाणे ना छान शिजले आहेत म्हणजे 70 ते 80% शिजले आहेत. लगेच आपण प्रेस केलं की लगेच तुटतात आणि त्याचबरोबर पोहेसुद्धा. तर एखाद्या बाउलमध्ये ना पोहे आणि वाटाणे आपण थंड होण्यासाठी काढून घेऊ. म्हणजे हे थंड पटकन होतात. आता जोपर्यंत आपले पोहे आणि वाटाणे थंड होत आहेत ना, तोपर्यंत काही भाज्या चॉप करून घेऊ. आता भाज्या तुम्ही इथे ना तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे फक्त कांदा आणि कोथिंबीर जरी घेतली ना, तरीही चालेल. मी इथे कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर आणि कोथिंबीर घेतली आहे. सगळ्या भाज्या आपल्याला ना छान चॉपरमध्ये अगदी बारीक अशा चॉप करून घ्यायच्या आहे. बघू शकता चॉपरमध्ये ह्या भाज्या ना अगदी बारीक चॉप होतात. आता चॉपर जर नसेलच ना, तर मग ह्या भाज्या आपण चाकूनी छान बारीक अशा कट करून सुद्धा घेऊ शकतो. आता इथे आपले पोहे आणि छान मटार थंड झाले आहेत, तर मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर ज्या वाटीने आपण वाटाणे आणि पोहे घेतले ना, त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये पाणी न टाकता आपण तसंच फिरवून घेऊ आणि मग त्यानंतर मी 1 वाटी इथे पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता या बॅटरमध्ये आपण चॉप केलेल्या सगळ्या भाज्या टाकूया. आवडीनुसार इथे लाल तिखट टाकायचं. इथे मी थोडासा मॅगी मसाला टाकला म्हणजे पदार्थाला ना चव छान येतं. चवीपुरता मीठ टाकूया आणि मस्त भरपूर असे पांढरे तीळ टाकायचे. ऑप्शनल आहे, पण पांढरे तीळ टाकले की नाही, की चव छान येते. तर पांढरे तीळ टाकून व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया आणि बघू शकता आपलं परफेक्ट असं हे बॅटर झालंय रेडी. आता यात मी थोडासा खायचा सोडा टाकलाय, अगदी ऑप्शनल आहे. नाही टाकला तरी चालेल, पण थोडासा खायचा सोडा टाकला ना, की पदार्थ छान जाळीदार होतो आणि हलका-फुलका होतो. व्यवस्थित मिक्स करून तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि तव्यावर आपल्याला अशा पद्धतीने हे बॅटर स्प्रेड करून छान चिले तयार करून घ्यायचे आहे. वरून बघू शकता किती छान जाळी आली आहे आणि वरून पूर्णपणे ड्राय झालं, की कडेने मोकळं करून घ्यायचं आणि पलटून आपल्याला दुसऱ्या साईडनी सुद्धा 1-2 मिनिटं हा चिला छान होऊ द्यायचा आहे. बघू शकता दोन्ही साईडने हे चिले छान भाजून झाला आहे आणि मस्त आपला हा चिला तयार झालेला आहे. लगेच आपण यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूया. तर मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे घ्यायचे. त्यातच आपण 2 चमच दही टाकूया. आवडीनुसार हिरवी मिरची टाकायची. कोथिंबीर टाकूया. चवीपुरता मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची. म्हणजे ही चटणी ना चवीला छान लागते. 1-2 चमच पाणी टाकलं आणि परत मिक्सरमध्ये फिरवून आपण ही लगेच चटणी बनवून घेऊ. इथे चटणी आपली तयार झालेली आहे. ही चटणी ना अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते. अजिबात वेळ लागत नाही बनवायला. आता या चटणीला लगेच आपण तडका देऊया. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं, जिरा मोहरी टाकूया. चटणी टाकायची आणि थोडंसं मी इथे पाणीसुद्धा टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही चटणी आपल्याला 1-2 मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे. जशी-जशी चटणी छान शिजते ना आणि छान ही घट्ट होत जाते. बघू शकता ही चटणी छान घट्ट झाली आणि परत थंड झाली की नाही, की अजून घट्ट होते. इथे आपली मस्त चटणी पण तयार झाली आहे. अजिबात वेळ लागत नाही. ही चटणी तुम्ही इडलीबरोबर, डोश्याबरोबर, उत्तप्पाबरोबर किंवा पराठ्यांबरोबर खायसाठी सुद्धा मुलांना तुम्ही देऊ शकता. तर इथे मी छान चिले आणि चटणी बनवून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही हे चिले किती सॉफ्ट बनवून तयार होतात. मुलांच्या टिफिनला जर तुम्ही दिले ना, तर दिवसभर हे असेच मऊ राहतात.
तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग सकाळच्या ब्रेकफास्टसाठी ना, तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान-छान रेसिपीसाठी सबस्क्राईब